हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी छान चमचमीत अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे ह्या एका ब्रेडपासून आपण अगदी छान असे भजी बनवणार आहोत। हा उरलेला एक ब्रेड घरी होता, त्याचा काय करायचा विचार केला, मग म्हटलं चला तर पटकन भजी बनवून घेऊया। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हा ब्रेड भिजून घेतलाय। इथे हा गव्हाचा ब्रेड आहे, तुम्ही मैद्याचा ब्रेड सुद्धा घेऊ शकता। ब्रेड भिजवून घेतल्यावर त्याचा चुरा करून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मैद्याचं पीठ, साधारणतः 2 छोटे चमचे इतकं मैद्याचं पीठ आपण यामध्ये टाकलंय। त्यानंतर भजी कुरकुरीत होण्यासाठी आपण यामध्ये 1 चमचाभर इतकं तांदळाचं पीठ टाकलंय। आता यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा टाकणार आहोत, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत। कांदा अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये टाकलाय आपण, कोथिंबीर सुद्धा व्यवस्थित प्रमाणात टाकले। कढीपत्त्याची पानं टाकलेत आपण चुरून। त्यानंतर 1 चमचाभर इतके आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकलेली आहे। भजी मस्त स्पायसी बनावेत त्यासाठी आपण 1 चमचाभर इतकं लाल तिखट सुद्धा यामध्ये पुन्हा टाकलंय। त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हळद टाकलेली आहे, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा गरम मसाला टाकायचा आपल्याला यामध्ये। आता चवीप्रमाणे मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता आवश्यकतेप्रमाणे पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आणि घट्टसर असं बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचंय। इथे आता भजीचं बॅटर तयार करून झालंय, लगेचच आपण भजी बनवायला घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊयात। ज्या पद्धतीने आपण खेकडा भजी सोडतो अगदी त्या पद्धतीने एक एक करून हे भजी आपल्याला तेलामध्ये सोडायचे। बारीक गॅसवरती आपल्याला हे भजी फ्राय करून घ्यायचे, म्हणजे जे मैद्याचं पीठ वगैरे आहे ते व्यवस्थित शिजलं जाईल। आलटून पालटून हे भजी आपण फ्राय करून घेणार आहोत। ज्यांना कुरकुरीत भजी खूप जास्त आवडतात ना, त्यांना हे भजी फार आवडतील। अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता, मस्त असे सगळे भजी फ्राय झालेले आहेत। या भजीला आता आपण सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात। अशाच पद्धतीने आता बाकीचे सगळे भजी आपल्याला तयार करून घ्यायचेत। आता ना अचानक कधी कधी पाऊस पडायला लागलाय आणि ह्या पावसाच्या वातावरणामध्ये कधी कधी अचानक काहीतरी खाऊसं वाटतं आणि काय खावं हे सुचत नाही। त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीचे भजी वगैरे घरी बनवू शकता। अगदी इन्स्टंट बनतात आणि खायला काय अप्रतिम लागतात म्हणून सांगू तुम्हाला। इथे बोलता बोलता आपले बाकीचे भजी सुद्धा बनवून तयार आहेत। हे भजी ना गरमागरम खायलाच अगदी मजा येते। चहा सोबत, शेजवान चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत तुम्ही हे भजी एन्जॉय करू शकता। सोबत एखादी हिरवी मिरची घ्या, अगदी अप्रतिम लागतील खायला। मस्त चमचमीत आणि खमंग अशी भजीची रेसिपी आहे। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।